एजेलिस डायग्नोस्टिक्स ब्रॉट टू यू बाय महाफास्ट न्यूज 100. स्वतःला टेस्ट करत रहा. आणि आता संपूर्ण राज्यभरातल्या 36 जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या 50 बातम्यांचा आपण वेगवान आढावा घेऊयात. देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना झाले. फडणवीस एका खासगी कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. दरम्यान अमित शहांसोबत रात्री 10:30 वाजता बैठकीचं आयोजन. मुख्यमंत्री पदावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीसोबत 20 मंत्र्यांचा शपथविधी होणार. भाजपचे 20, 10 तर शिवसेना एनसीपीचे प्रत्येकी 5 मंत्री शपथ घेतील. सूत्रांची माहिती. मुख्यमंत्रीपदासाठी महायुतीमध्ये फडणवीसांना वाढता पाठिंबा. रत्नाकर गोटे, विनय कोरे, अशोकराव माने, रवी राणा, शिवाजी पाटलांच्या पाठिंब्यामुळे भाजपची संख्या 137 वर. सीएम म्हणून फडणवीसांच्या नावाला पसंती. एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री व्हावं. शिवसेना आमदारांच्या बैठकीमध्ये सूर. आमदारांच्या मागणीनंतर काम सुरू असल्याचं शिंदेंचं वक्तव्य. दादा भुसे, शंभूराज देसाई, उदय सामंत, गोऱ्हेंनी सागर बंगल्यावर घेतली भेट. एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करा. शिंदेंच्या शिवसेनेच्या सर्व आमदारांचा आग्रह. ईव्हीएमवर शंका येऊ नये म्हणून छोटं राज्य विरोधकांसाठी. पवारांकडून हरियाणा, काश्मीर, महाराष्ट्र, झारखंडच्या निकालाचं उदाहरण. विधानसभेच्या निकालावर बोलताना पवारांचं वक्तव्य. विरोधकांचा विजय झाला की ईव्हीएमला दोष दिला जात नाही. ईव्हीएममध्ये दोष नाही, कोर्टानंही सांगितलंय. विधानसभेतील पराभवानंतर विरोधकांच्या टीकेला पवारांचं उत्तर. प्रीती संगम इथं रोहित पवार आणि अजित पवार यांची भेट. तर काकांचं दर्शन घे म्हणत ठाण्यात थोडक्यात वाचलास माझी सभा झाली असती तर काय झालं असतं. अजितदादांचं मिश्किल वक्तव्य. माझ्या विरोधात पवार कुटुंबामध्ये करार. निकाल कार्यकर्त्यांच्या पसनी पडत नव्हता. राम शिंदे यांची टीका. तर निवडणूक आयोगावर देखील राम शिंदेंकडून शंका व्यक्त. मुंबईतील वायबी चव्हाण सेंटरवर अजित पवार गटाचे आमदार दिलीप वळसे पाटलांनी पवारांची घेतली भेट. पवारसाहेबांच्या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा नाही. वळसे पाटलांची माहिती. जुन्नरचे अपक्ष आमदार शरद सोनावणेंची मंत्रिपदासाठी लॉबिंग. वर्षावर शिंदेंच्या भेटीनंतर सोनावणेंनी फडणवीसांची घेतली भेट. शरद सोनावणे दोन्ही ठिकाणी अनवाणी गेल्याची माहिती. मराठवाड्यामधून बबनराव लोणीकरांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. काल लोणीकरांनी फडणवीसांची भेट घेतली. लोणीकर 2014 साली फडणवीसांच्या मंत्रिमंडळात पाणीपुरवठा मंत्री होते. पुणे जिल्ह्याला किती मंत्रिपद मिळणार का याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे. चंद्रकांत पाटील, दिलीप वळसे पाटील पूर्वीच्या सरकारमध्ये मंत्री होते. तर राहुल कुल, महेश लांडगे, माधुरी मिसाळ, विजय शिवतारे यांच्या नावाची चर्चा आहे. नव्या सरकारमध्ये सोलापूर जिल्ह्याला 2 मंत्रिपदाची अपेक्षा आहे. मागील 5 वर्षात जिल्ह्याला एकही मंत्रिपद न मिळाल्यामुळे सोलापूरकर नाराज आहेत. भाजपच्या 2 आमदारांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता. नंदुरबारमध्ये राजेश पाडवींचे भावी कॅबिनेट मंत्री म्हणून बॅनर झळकलेत. कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी. राजेश पाडवींना मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता. रत्नागिरी शहरात ठाकरेगडाच्या शाखेसमोर राणे समर्थकांकडून बॅनरबाजी. हिंदुत्वाचे शिलेदार असा आशय. देवाभाऊ भाऊ मुख्यमंत्री आहेत. तर नागपूरच्या धरमपेठ परिसरामध्ये ही बॅनरबाजी. विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपच्या अभूतपूर्व विजयानंतर ही बॅनरबाजी. धरमपेठ परिसरातच फडणवीसांचं निवासस्थान आहे. हिंगोली शहरामध्ये संतोष बांगरांचे भावी मंत्री म्हणून बॅनर झळकलेत. बांगरांच्या समर्थकांनी हे बॅनर लावले. राणा जगजितसिंह पाटलांना मंत्रिपद देण्याची तुळजापुरातील शिवसैनिकांची मागणी. भावी पालकमंत्रीपदाचे पाटलांचे तुळजापूरमध्ये बॅनर. भाजपचे आमदार योगेश टिळेकरांनी घेतली उपमुख्यमंत्री पवारांची भेट. तर महायुतीच्या विजयासंदर्भात अजित पवारांना दिल्यात शुभेच्छा. एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत यासाठी ठाण्यात महिलांकडून गणपती मंदिरामध्ये आरती. महिलांकडून सामूहिक आरती. मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून उपचार झालेल्या रुग्णांनी घेतलंय सिद्धिविनायक मंदिरात बाप्पाचं दर्शन. एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होण्यासाठी त्यांच्याकडून बाप्पाला साकडं. एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावे यासाठी जळगावमध्ये लाडक्या बहिणींचं महादेवाला साकडं. मुस्लिम महिलांकडूनही शिंदे मुख्यमंत्री होण्यासाठी साकडं. ठाकरे गटाकडून भास्कर जाधव यांची विधानसभेच्या गटनेतेपदी निवड. आदित्य ठाकरे यांची विधिमंडळ गटनेतेपदी निवड झाली. तर सुनील प्रभूंची पुन्हा प्रतोदपदी निवड. रणजितसिंह मोहिते पाटलांनी विरोधात काम केलं. मोहिते पाटलांना थारा न देण्याची तिन्ही नेत्यांना विनंती केली. राम सातपुतेंचं वक्तव्य.
सोलापूरच्या माढात अजितदादा गटाच्या मिनल साठेंसह 10 उमेदवारांचं डिपॉझिट जप्त. डिपॉझिट जप्त झालेल्या उमेदवारांमध्ये वंचितच्या राहुल चव्हाण यांचा समावेश. भाजपचे आमदार दादाराव केचेंकडून राजकीय संन्यासाचा निर्णय मागे. कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर राजकीय संन्यासाचा निर्णय मागे घेतला. नागपूर जिल्ह्यातील 12 पैकी 11 मतदारसंघात वंचित बसवाच्या उमेदवाराची अनामत रक्कम जप्त. तर आता मतदारांनीच वंचित बसवावर पुन्हा एकदा अविश्वास दाखवलाय. नांदेड जिल्ह्यामधील काँग्रेसच्या पराभूत उमेदवारांचा रेवंत रेड्डींनी मागवलाय अहवाल. तर पक्षविरोधी काम करणाऱ्यांवर कारवाई करणार खासदार रवींद्र चव्हाण यांची माहिती. शरद पवार गटाचे उमेदवार राजेश टोपेंचा अटीतटीच्या लढतीमध्ये पराभव. टोपेंकडून समाज माध्यमांवर सुरेश भट यांची कविता पोस्ट. देवाभाऊ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावे तशी जनतेची इच्छा आहे. भाजपचे नाशिक पूर्वचे आमदार राहुल ढिकले यांचं वक्तव्य. पुण्याच्या मुळशीचे काँग्रेसचे तालुका अध्यक्ष गंगाराम मातरे यांचा अध्यक्षपदाचा राजीनामा. संग्राम थोपटेंच्या पराभवानंतर मातोरेंचा राजीनामा. जिल्हाध्यक्षांकडे राजीनामा सोपवला. भाजप नेते गोपाळ शेट्टींना पोलिसांनी ताब्यात घेतलं. बोरिवलीमधील पाणी कनेक्शन तोडण्यासाठी आलेल्या कर्मचाऱ्यांना शेट्टींनी रोखलंय. कर्मचारी विनापरवानगी पाणी कनेक्शन तोडण्यासाठी आल्याचा शेट्टींचा आरोप. महेश गायकवाडांचा सुलभा गायकवाड कुटुंबाला इशारा. माझ्या कार्यकर्त्यांना डिवचण्याचा प्रयत्न कराल तर ईट का जवाब पत्थर से मिलेगा. महेश गायकवाड यांचा इशारा. दाभा येथील पीडीकेव्ही या ग्राउंडवर अॅग्रोव्हिजन कृषी प्रदर्शनाचं मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांच्या हस्ते उद्घाटन. अॅग्रोव्हिजन कृषी प्रदर्शनाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची उपस्थिती. नाशिकमधील सप्तशृंगी गड घाट रस्ता आजपासून 9 जानेवारीपर्यंत राहणार बंद. दरड प्रतिबंधात्मक काम करण्यासाठी घाट बंद राहील. छत्रपती संभाजीनगरमधील वैजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य कार्यालयावर शेतकऱ्यांचा ठिय्या. व्यापाऱ्यांना रक्कम थकवल्यानं शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. तर या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल. छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्यापासून 48 तास पाणीपुरवठा बंद राहील. जलवाहिन्या स्थलांतरित करण्यासाठी पाणीपुरवठा बंद राहील. पालिका प्रशासनाची माहिती. वाशिम जिल्ह्याच्या रेशन दुकानात अंत्योदय शिधापत्रिका धारकांची साखर 5 महिन्यांपासून रखडली आहे. साखर मिळत नसल्यानं लाभार्थ्यांमध्ये नाराजी आहे. वाशिमच्या नागपूर संभाजीनगर हायवेवरील काटेपूर्णा पुलावर जीवघेणे खड्डे. खड्ड्यांमुळे वाहन चालकांची कसरत. स्थानिक प्रशासन काय करते? स्थानिकांचा हा सवाल. नंदुरबार शहरातून जाणाऱ्या नेत्रंग शेवाडिया महामार्गाची दुरावस्था. रस्ता दुरुस्त करण्याची नागरिकांची मागणी आहे. निवडणुकीमुळे रस्त्याचं काम रखडलंय. रत्नागिरीच्या जयगड बंदरात मोठ्या प्रमाणात छोटे मासे आढळलेत. मासे पाहण्यासाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी. पुण्याच्या गुलटेकडी या मार्केट यार्डमध्ये 90 ते 100 ट्रक फळभाज्यांची आवक झाली. तर फळभाज्यांच्या मागणीमध्ये वाढ झाल्यानं कांदा, बटाटा, लसूण, भेंडी, गवार, कोबी या दरात वाढ झाली आहे. जालना जिल्ह्यात थंडीचा जोर वाढलाय. सर्दी खोकल्याच्या रुग्णांमध्ये वाढ झाली. थंडीचा कडाका वाढल्यानं वातावरणात गारवा. नंदुरबार जिल्ह्यात पपई लागवडीला सुरुवात. जिल्ह्यात 10,000 एकरपेक्षा अधिक क्षेत्रावर लागवड होण्याची शक्यता आहे. बीड जिल्ह्यात कापूस खरेदीला सुरुवात. कापसाला 6,800 रुपयांचा दर. तर दर अपेक्षित हमी भावापेक्षा कमी असल्यानं शेतकरी नाराज आहे. सोलापूरच्या करमाळा बस स्थानकामधून महिलेच्या पिशवीमधून दागिने लंपास केल्याची घटना. अज्ञात चोरट्यांविरोधात पोलिसात गुन्हा दाखल. पोलिसांकडून तपास सुरू आहे. एजेलिस डायग्नोस्टिक्स ब्रॉट टू यू बाय महाफास्ट न्यूज 100. स्वतःला टेस्ट करत रहा.